सर्वांना ठेचण्यासाठी महेश लांडगे आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना स्मरून सांगतो, इथून पुढल्या काळामध्ये हिंदू धर्मातल्या सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदार या समाजातल्या सगळ्या माता भगिनींचं संरक्षण करण्याची जबाबदारी महेश लांडगे यांनी सर्व सहकारी घेतात। त्याला पोलिसांच्या स्वताब्यात द्यायची गरज नाही, त्याचा सौभाग्य करायचं आपण सगळ्यांनी। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, हिंदू राष्ट्र की जय श्री राम, जय जय श्री राम, गौ माता की नमः पार्वती पते हर हर महादेव। हा जो काही उत्साह दिसतोय तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या शिल्पासाठी, या स्मारकासाठी आपण सगळेजण आलात। अक्षरशः आम्ही धन्य झालो। आजपर्यंत आम्ही या स्मारकाच्या माध्यमातून अनेक उपक्रम इथे राबवले, भूमिपूजनापासून तर आजच्या या मानवंदनेच्या डोलनिधीच्या कार्यक्रमापर्यंत। आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक उपक्रमाला भरपूर असा प्रतिसाद आपल्या सगळ्या हिंदू बांधवांनी दिला। अनेक संकट आम्हाला आली, पण आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांची ताकद आशीर्वाद होता। आम्ही आजपर्यंत इथपर्यंत लढत आलो। आज आम्ही सर्वजण मंडळी एक उद्देशाने या ठिकाणी एक स्मारक उभा करतोय। हे कुठलं राजकीय व्यासपीठ नाहीये मित्रांनो, माझ्या भगिनींना राजकीय व्यासपीठ नाही आहे। या ठिकाणी सगळ्यांनी प्रेरणा, सगळ्यांना ऊर्जा मिळावी याकरता हे आम्ही धर्मस्थळ तयार केलं। इथं कुणाच्याही संदर्भामध्ये कसल्याही संबंधात कसल्याही प्रकारचा राग द्वेष बिलकुल नाही। आम्ही या ठिकाणी ज्या वेळेस स्मारक उभं करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही ठरवलं, आपल्याला ज्या राजानं हा हिंदू धर्म, या हिंदू धर्मातल्या 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळे सुरक्षित राहावेत, सगळे एक संघ राहावेत म्हणून स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं। त्या राजाच्या मार्गदर्शनावर इथून पुढल्या काळातही हिंदू धर्म एकत्र राहिला पाहिजे, 18 पगड जाती सगळ्या 12 बलुतेदार एकत्र राहिले पाहिजे। याच्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन स्मारक उभं करायचं आणि प्रेरणा घ्यायची। या प्रेरणेचं आम्ही आज हे स्मारक तयार करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये याचा ज्या वेळेस लोकार्पण आपण करू त्यावेळेस या हिंदुस्थान मधला सगळ्या जाती धर्माचा माणूस या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मित्रांनो। आजची ही सगळ्या ढोल ताशा पथकाची जी मानवंदना आहे त्यांना मनापासून या ठिकाणी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मुद्रा करतो। आज आपण एक चांगलं नियोजन आणि चांगल्या मोठ्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित राहिला। या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्मरून या ठिकाणी सांगतो, इथून पुढल्या काळामध्ये हिंदू धर्मातल्या सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदार या समाजातल्या सगळ्या माता भगिनींचं संरक्षण करण्याची जबाबदारी महेश लांडगे यांनी सर्व सहकारी घेतात। मी या निमित्ताने किस्सा या निमित्ताने सांगतो आपल्या सगळ्यांना, या निमित्ताने किस्सा सांगतो, सगळ्यांनी शांतपणे ऐका। जर मी चुकीचा असेल
तर तुम्ही आज मला इथे सांगा महेश लांडगे चुकीचा आहे. मी आज एक किस्सा आपल्या समोर सांगतो. वालचंद नगर मध्ये, वालचंद नगरच्या जवळ एक गाव आहे. आम्ही 4 महिन्यापूर्वी इंदापूरला गेलतो सरदार मालजीराजे भोसले यांच्या गडीच्या संदर्भामध्ये. त्याच्या अगोदर एक घटना त्या ठिकाणी घडली होती. शांतपणे ऐका माझ्या मित्रांनो, शांतपणे ऐका. महेश लांडगे त्या तिथं का गेला होता? हिंदू धर्माचं काम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी का गेले होते? बोलायला सुद्धा शब्द माझा जड वाटतोय, मला जड वाटतोय. अरे 21 वर्षाची माझी लोहार समाजाची मुलगी जी मतिमंद होती, मतिमंद, ज्या मतिमंद मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो, त्या 21 वर्षाच्या या मतिमंद माझ्या मुलीवर या 80 वर्षाच्या नराधमानं बलात्कार केला होता, बलात्कार. तुम्ही सांगा महेश लांडगे करतोय ते चुकीचं आहे का बरोबर आहे? नाही. अशा नराधमांना ठेचण्यासाठी महेश लांडगे आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना करून सांगतो, असं कोण गावलं तर मी तुमच्या बरोबर आहे, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायची गरज नाही. त्याचा चौरंग्य करायचा आपण सगळ्यांनी. आज या धर्मस्थळावर आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो, आपण सगळे एक आहोत तर सेफ आहोत. आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला स्मरून सांगतो मित्रांनो, माझ्या बांधवांनो, आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो तर ही 21 वर्षाची मुलगी आपल्या घरातली असं समजा, उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला जाऊ शकतो. म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय. एवढ्याच्या निमित्ताने सांगतो, पथकाचे महासंघ जे आहे आमचा पिंपरी चिंचवडचा महासंघ, ढोल ताशा पथक, त्याचे प्रमुख जे आहेत संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून जे काही सगळे ढोल पथक या ठिकाणी आलेत त्यांचं मनापासून कौतुक करतो. आपण बराच वेळ झाला ढोल ताशा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित आहात. मी आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व तमाम हिंदू बंधू आणि भगिनींचं मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.